अशा छान रेसिपी बघण्यासाठी सर्व स्वीस्ट या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चला तर मग एक नवीन रेसिपीला इथं सुरुवात करूया. आज आपल्याला बनवायची आहे पावभाजी मसाला. त्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते इथं आता आपल्याला बघायचं आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी गॅस चालू करून घेतलेला आहे आणि कढई गरम करायला ठेवलेली आहे. तोपर्यंत आपल्याला मसाले किती घ्यायचे आहेत, किती प्रमाणात घ्यायचे ते इथं बघायचं आहे. इथं मी 1 स्पून काळं मिरं घेतलेलं आहे, 4 स्पून धणे घेतलेले आहेत, 5 मोठ्या मसाला वेलची घेतलेल्या आहेत, 2 दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत, 7 ते 8 लवंग घेतलेले आहेत, 2 स्पून इथं जिरं घेतलेलं आहे, 1.5 स्पून बडीशूप घेतलेली आहे आणि 7 ते 8 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. कढई गरम झालेली आहे. याच्यामध्ये आता आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत. इथं 5 ते 6 मिरच्या घेतलेल्या आहेत मी. अशा पद्धतीने आता मी या मिरच्या इथं भाजून घेतलेल्या आहेत. काढून घेऊ एका डिशमध्ये. चार स्पून इथं मी धणे घेतलेले आहेत, ते आता आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. टाकून घेतलेले आहेत. कढई गरम आधीच झालेली आहे. लवंग घेतलेले आहेत 7 ते 8. दोन दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत 2 इंची. टाकून घेऊ कढईमध्ये. इथं 1 स्पून काळे मिरे घेतलेले आहे, तेही टाकून घेऊ. मोठी इलायची घेतली मसाले 4 टाकून घेऊ कढईमध्ये. बडीशूप घेतलेली आहे 1.5 स्पून. बघा, ती पण टाकून घेऊ. इथं आता मी जिरं घेतलेलं आहे 2 स्पून, तेही टाकून घेऊ. टाकून घेतलेलं आहे. आता हे सर्व मसाले भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. भाजायचे म्हणजे ज्याच्यात जे मसाले असे ओलसर असतात, तो ओलसरपणा आपल्याला फक्त काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने इथं मी या सर्व वस्तू भाजून घेतलेल्या आहेत. बघा, कढई गरम झाली की मसाले भाजायला टाईम नाही लागत आणि शक्यतो लोखंडी कढईमध्येच मसाले भाजावे. इथं आता मसाला भाजून झालेला आहे. आता एका डिशमध्ये हा मसाला आपल्याला काढून घ्यायचा आहे. मस्त सुगंध येतोय छानपैकी. आता एका मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला हा मसाला बारीक करून घ्यायचा आहे. एक छोटं भांडं घेतलेलं आहे मी मिक्सरचं. त्याच्यामध्ये आता हा मसाला टाकून घ्यायचा आहे.
अशा पद्धतीने मी हा मसाला मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काही सुके मसाले टाकायचे आहेत. जसं की इथं मी 2 स्पून आमचूर पावडर घेतलेली आहे, ती टाकून घेतलेली आहे. 1 स्पून काळं मीठ घेतलेलं आहे, तेही टाकून घेतलेलं आहे. 1 स्पून इथं काश्मीरी लाल चटणी घेतलेली आहे, ती टाकून घेतलेली आहे. आणि 1 स्पून हळद घेतलेली आहे. आता या सर्व मसाल्यांना आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. मसाला बारीक करून झालेला आहे. अशा पद्धतीने इथं हा पावभाजी मसाला मी बनवलेला आहे. मस्तपैकी खूप छान आलेला आहे. सुगंध खूप छान दरवळतोय. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने ही रेसिपी फॉलो करा, तुम्हाला पण नक्की जमेल. अशाच छान रेसिपी बघण्यासाठी सरोज फीस्ट ह्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आता या मसाल्याला एका बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे. बघा खूप छान आलेला आहे मसाला मस्तपैकी. जसा आयता पावभाजी मसाला असतो तसाच हा पावभाजी मसाला आलेला आहे. एका बाउलमध्ये आता हा मसाला काढून घ्यायचा आहे. मस्त खूप छान. भेटूया अशा छानपैकी पुढच्या रेसिपीमध्ये. मस्त खूप छान.